छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव। जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग अँड फिटनेस या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी चाललेलो आहे कल्याणला। कल्याणमध्ये चालू आहे आपलं कल्याण महोत्सव। हा महोत्सव चालू झाला आहे 20 डिसेंबर ते लास्ट डेट असणार आहे 28 डिसेंबर। तर मित्रांनो, ह्या वर्षी ना आपल्या कल्याण महोत्सवमध्ये खूप वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर उभारण्यात आलेलं आहे। हे काशी विश्वनाथ मंदिर कसं आहे आणि आपला कल्याण महोत्सव कसा आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार। चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला आपल्या कल्याण महोत्सवच्या एंट्री समोर। मित्रांनो, मी आपल्या कल्याण महोत्सवच्या एंट्री समोर आहे। आज पहिला दिवस आहे म्हणून आज पहिल्या दिवशी जे काही सेलिब्रिटी लोक येणार आहेत, आर्टिस्ट लोक येणार आहेत, त्यांना घेऊन मस्तपैकी वाजत गाजत एंट्री होणार आहे। एक मिनिट बघितला, एंट्री कशी झाली जोराने एकदम। आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आपला कल्याण महोत्सव कसा आहे हे पूर्ण कव्हर करणार आहोत। तर चला, समोरच आपला खंडेरायाचं दर्शन झालेलं आहे। बघा आपला खंडेराया, सर्व आपल्या लहान लहान मुली आहेत इकडच्या, आपल्या बहिणी आपली संस्कृती जपताना आणि मराठी लुकमध्ये एकदम आलेल्या। तर चला मित्रांनो, इकडे समोर गेलात तुम्ही, इकडे कार्यक्रम आहे। कार्यक्रमामध्ये पुढे बसायचं असेल तर तुम्ही इकडून पुढे जाऊ शकता आणि जर इकडून तुम्ही या साईडून गेलात तर या साईडला पूर्ण स्टॉल लागणार आहेत। म्हणजे आयफोनचा आहे तो 350 रुपयाला आहे, बाकी सर्व कवर्स तुम्हाला 100 रुपयाला मिळणार आहेत। खूप चांगले चांगले मोबाईलचे कवर्स आहेत या स्टॉलवरती। आणि इकडच्या समोरच्या साईडला बघितलं तर 100 रुपये 80 रुपये अशा लहान मुलांच्या वॉच आणि क्लासिक वॉच ज्या आहेत त्या वॉचचा एक स्टॉल आहे। इकडे 100 रुपये 150 रुपये आणि 80 रुपये असे असणार आहेत। तर इकडे बघा सर्व अशा सुंदर अशा वॉच लावलेल्या इकडे। दादा, प्रत्येक वॉचचं प्राईस वेगळी असणार आहे का? सगळे बोर्ड लावलाय म्हणजे सगळे फिक्स आहे। बघा, जत्रेमध्ये फेस्टिवलमध्ये फिक्स असते, जत्रेमध्ये फेस्टिवलमध्ये भाव करत नाही, फिक्स असतात। इकडचे 100 रुपयाला, समोरचे लावलेले आहेत 150 रुपयाला। इकडे बघा, आणि इकडे साईडला जे आहेत स्मार्ट वॉच लावतात लहान मुलांच्या, ते 100 ते 80 रुपयाला असणार आहेत। आणि अशा प्रकारचं हे स्टॉल होतं समोर, या दादांचं स्टॉल होतं। आता आपण समोर जाऊया। समोरच्या साईडला तुम्ही बघितलात एक मिठाईचं स्टॉल आहे। इकडे आपण मिठाईच्या स्टॉलवरती आलेलो आहेत।
आणि इकडे बघा मालवणी खाजा इकडे आहे आणि खूप साऱ्या चांगल्या चांगल्या मिठाई इकडे लावलेल्या आहेत त्यांनी. कसं पाव दिली मिठाई? 80 रुपये पाव. कौन सा भी लेगा 80 रुपये पाव. इकडे बघा मालवणचा खाजा 60 रुपये पाव आणि बाकीच्या ज्या मिठाई आहेत त्या 80 रुपये पाव आहेत. या दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. मित्रा हेल्फिन्स कशी दिली? 40 रुपयाला. 40 रुपयाला हेल्फिन्स कशी आहे. आणि हे इकडे दिलं ते हे सर्व 40 रुपये आहेत. बघा किती सुंदर सुंदर आहेत. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी. इकडे या सर्व 40 रुपयाला हेल्फिन्स आहेत. मिळतो तुम्ही कुठल्याही वस्ता घ्या 40 ते 50 ते 60 रुपये अशी किंमत असते या स्टॉलवरती. आता पुढच्या साईडला पण बघा इकडे साईडला इकडे सर्व सेल लागलेल्या कडल्याच्या स्टॉलवरती कुठली पण वस्तू घ्या 10-10 रुपयाला असणार आहे. 10-10 रुपयाला कानातले चापकाटे जे पण आहेत ते. हे या स्टॉलची प्राईस झाली. खूप चांगला सेल आहे. 10-10 रुपयाला कानातले चापकाटे वगैरे. आणि पुढच्या साईडला तुम्ही आलात तर इकडे एक गॉगल्सचा स्टॉल आहे. या दादांचा स्टॉल आहे. आणि इकडे तुम्ही बघितला सगळ्या प्रकारचे तुम्हाला ग्लास इकडे मिळणार. फॅशनेबल ते साध्या सिम्पलपर्यंत भारीशे भारी आयटम इकडे लावलेले आहेत. हे बघा काय किंमत असणार आहे? 120 से चालू है 500 तक का है. 120 पासून गॉगल्स चालू झालेले आहेत तर 500 रुपयापर्यंत आहेत. जसे घेऊ तशी प्राईस असणार आहे गॉगल्सची. तर हा स्टॉल या दादांचं होतं. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. होम लावलेला आहे. हे बघा इथे लाडू लावलेले आहेत. हे उपासाचे शेंगदाण्याचे लाडू वगैरे आहेत. शेवचे लाडू आहेत. सगळ्या प्रकारचे लाडू आहेत. आणि हे खाजासुद्धा आहे मालवणचा खाजा. आणि जे राईस वगैरे आहेत राईस वगैरे लावलेले आहेत. ज्वारी पीठ बाजरी पीठ नाचणी पीठ आणि सर्व प्रकारचे पीठ्स वगैरे लावलेले आहेत. आणि मसाले वगैरे लावलेले आहेत. एकदा बघून घ्या. हे मसाले लावलेले आहेत. म्हणजे मसाले बघून घ्या पूर्ण प्रकारचे. आणि मग जरा किंमती सुद्धा काजूसुद्धा आहेत. मालवणचं 200 ग्रामचा 200 रुपयाला असणार आहे. आणि सोललेले काजू आहेत. ते कसे दिले? 220ला. हे सोललेले काजू 220ला. बाहेर 400 ना. आणि इकडे बघा आंबवड्यासुद्धा इकडे आहेत. या सर्व प्रकारच्या आंबवड्या कशा दिल्या दादा? 20ला 3 आहेत. कोणत्या पण घेऊ शकता. कुठल्या पण घ्या 20ला 3. स्ट्रॉबेरी आहे कैरी आहे. आणि ही कशी दिली? 50ला 2 आहेत. हे 50ला 2 आहेत. हे बघा हे 20ला 3 आहेत. या छोट्या आहेत. या 20ला 3 आहेत. आणि मोठी आहे 50. आणि इकडे तुम्ही मसाले वगैरे लावलेले आहेत. मसाले सगळे वेगवेगळे आहेत. हे मसाल्यांची सर्वांची प्राईस वेगळी आहे. काका कशी प्राईस आहे? काय प्राईस आहे? या ना. मच्छी मसाला 80 रुपये 100 ग्रॅम आहे. 80 रुपये 100 ग्राम. मच्छी मसाला कांदा लसूण 80 रुपये 100 ग्रॅम. कांदा लसूण मसाला कसा दिला? 80 रुपये पाव. 100 ग्रॅम. मालवणी मसाला 90 रुपये 100 90 रुपये 100 ग्रॅम. ग्राम. हा मटन चिकन भाजी उसासाठी. मिरची पावडर कशी दिली? 90 रुपये 100 ग्रॅम. 90 रुपये 100 ग्राम. मालवणी मसाला मटन चिकन भाजी उसाचा 100 रुपये 100 100 रुपये 100 ग्रॅम. ग्राम. गरम मसाला 100 रुपये 100 ग्राम. आगरी मसाला आगरी मसाले 120 रुपये 100 ग्रॅम. काश्मीरी पावडर कशी दिली? 120 रुपये 100 ग्राम. थोडा मसाला पण 120 गोडा मसाला 120 रुपये ग्राम. ग्रॅम. आणि काळा मसाला काळा मसाला पण 120 रुपये. ओके. आणि मागं ते कोकम कॅन लावले ते कशा दिला तुम्ही? 10 रुपयाला आहे. 210 रुपयाला एक असणार आहे. छोटी आहे ती कशी दिली? 110. 110. हे सरपंच झाले. हे आगळ आहे. हा. आणि हा एक कोकमचे तुम्ही गोड कोकम तुम्ही लावलेला आहे. हे कसं दिलं? 100ला 100 ग्रॅम आहे. 100ला 100 ग्राम आहे. गोड कोकम आहे. गोड कोकम आहे 100ला 100 ग्राम. गॅस ॲसिडिटी पित्त वगैरे सगळं निघून जातं. ओके. ह्या दादांचं स्टॉल होतं. त्यांच्याकडे बघितलं तुम्ही सर्व प्रकारचे मसाले होते. आणि इकड साईडला बघितलं आता एक गळ्यातले किचन्स कडे हे इकडे लावलेले आहेत. युनिक प्रकारचे आहेत बघा. किती सुंदर अशा आहेत. प्रत्येक नावाचे किचन्स इकडे लावलेले आहेत. आणि इकडे कडे सुद्धा आहेत. जसं कडा मी घालतो ना स्टीलचा हे स्टीलचे कडे. दादा एक प्युअर स्टील आहे का? प्युअर स्टील आहे. कसा दिला? 120 रुपये. जो मोठा आहे तो 120 रुपयाला आहे. तसे घेऊ तसे आहेत आपण. हा कसा दिला? हे 200 रुपयाला आहे. जर मी घातला आहे तो 200 रुपयाला आहे. बघा माझ्या हातात 200 रुपयाला आहे. बाकी जसे बारीक बारीक घेऊ तशा किमती कमी असणार आहेत. इकडे बघा. आणि इकडे लहान मुलांना काळे मणी वगैरे घालतात ना हातामध्ये
ते काले मण्यांची माळ सुद्धा आहे. हे कशी दिली दादा? 30 रुपया. 30 रुपये. हे बघा. आणि ब्लॅक कलरच्या रिंग्स हे कसे दिले? ये 30 रुपया. 30 रुपये. हे बघा लहान मुलांच्या हातामध्ये घालतो ना, हे वगैरे आहे तिकडे, खूप चांगले आहेत. काला दोडा सुद्धा आहे इकडे. सर्व प्रकारच्या अंगठ्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि इकडे ज्या छोट्या छोट्या मूर्त्या इकडे ठेवलेल्या आहेत दादा, या कशा दिल्या? ये मूर्तियाँ 50 से लेके 200 तक. या देवांच्या ज्या मूर्त्या वगैरे लावलेल्या आहेत 50 पासून तर 150 पर्यंत 200 पर्यंत अशा आहेत. अशा घेऊ अशा आहेत. तर या काकांचं स्टॉल होतं. आता पुढच्या साईडला तुम्ही आलात तर पुढच्या साईडला पुन्हा एक कटलरीचं स्टॉल आहे. हे स्टॉल तुम्ही बघितलात, इकडे पण सेल लावलेला आहे. कानातले वगैरे छोटे छोटे आहेत, यांची किंमत 10 रुपये त्यांनी लावलेली आहे. गोंडे वगैरे आहेत, हे बघा सर्व 10-10 रुपये. आणि हेअरपिन्स आहेत, चापकाटे आहेत, कानातले चापकाटे वगैरे सर्व इकडे 10-10 रुपये असणार आहे या स्टॉलवरती. आणि समोर स्टॉल आहे, हे पण कटलेटचं स्टॉल आहे इकडे साईडला. बॅग किती सुंदर आहे. हेअरपिन्स बघा किती सुंदर अशा लावलेल्या आहेत. दादा हेअरपिन्स वगैरे लावल्याची किंमत काय असणार आहे? 40 रुपये. यांची 40 रुपये. आणि हे इथं लावले ते 45 ला आहे. हे 45 रुपयाला असणार आहेत. हे 40 ला आहे. इयरिंग 100 रुपये. या रिंग्स 100 रुपयाला आहेत. 140 ला आहे. हे 140ला हार्स वगैरे असणार आहेत. 60 रुपये. आणि हे 60 रुपयाला असणार आहे. मंगलसूत्र पण आहे 50 वाले. इकडे मंगलसूत्र पण आहेत, 50 रुपयाला मंगलसूत्र आहेत. हे चुडी आहे 20 रुपयाची आहे, फक्त 20 रुपये. हे खाली बांगड्या वगैरे आहेत, त्या 20-20 रुपयाला आहेत. इकडे ही 50. या 50 रुपयाला आहेत. हे 20 या 20-20 रुपयाला सर्व. आणि चापाटे वगैरे हे 30 रुपयाची आहे. ही 40 रुपये. 30, 40, 30 रुपये. मोठे मोठे साईज 30 रुपये. मोठे मोठे साईजचे आहेत ते 20-20 रुपयाला आहेत. बघा जसे घेऊ तसे आहेत. खूप चांगल्या प्राईस आहेत या स्टॉलवरती. चापकाटे वगैरे. हा स्टॉल इकडे होता. समोरच्या साईडला बघितला तर समोर साईडला यांच्याकडं सर्व प्रकारच्या पापड्या वगैरे लावलेल्या आहेत. हे बघा नाचणीच्या पापड्या इकडे दिलेल्या आहेत. या नाचणीच्या आहेत. साबुदाणा आणि बटाटा मिक्स आहे. साबुदाणा आणि बटाटा कसा दिला? हे 60ला एक आहे, 100ला 2 आहे. 60ला 1 100ला 2 सतत किंमत घेऊ असते. शकता. कुठले पण घ्या. 60ला 1 100 2. हे हिरव्या मिरचीमध्ये आहे. हे हिरव्या मिरची फ्लेवरमध्ये आहेत. हे जिरा आहे. तांदळाच्या आहेत, लसूणच्या फ्लेवरमध्ये आहेत. 60ला 1 100ला 2. हे तांदळामध्ये हे जिरा तांदळामध्ये जिरा फ्लेवरमध्ये आहेत. ओवा आहे. हे ओवा फ्लेवरमध्ये आहेत. आणि इकडे मका आहे आणि नाचणीच्या नळ्या पोंग्या बोलतात ना ते आहेत. हे पण 60ला 1 असणार, 100ला 2 असणार आहेत. या दादांचं स्टॉल होतं. आणि पुढच्या साईडला एक बघितला तर इकडे एक घर संसार म्हणून एक स्टॉल आहे. इकडे प्लास्टिकच्या सर्व घरात लागणाऱ्या घरगुती वस्ता, बाटल्या असू दे, जाळी असू दे, हे सर्व 20-20 रुपयाला इकडे लावलेले आहेत. तुम्ही काही घ्या, 20-20 रुपयाला असणार आहे. बघा चापकाट्या असू दे, काही असू दे, गिळणी असू दे, चाकू असू दे. आणि प्लास्टिकच्या खूप सारे स्पून चमचे वगैरे लावलेले आहेत. रवी आहे सर्व बघा 20-20 रुपयाला असणार आहे. आणि इकडे साईडला जाळ्या आहेत, या सुद्धा सर्व 20-20 रुपयाला असणार आहेत. हा स्टॉल इकडे होता. आता आपण पुढे जाणार आहोत. असे खूप सारे असे स्टॉल आहेत, हे सर्व आपण कव्हर करणार आहोत. हे बघा राईस आहे, नूडल्स आहे आणि ग्रेव्ही मंचुरियन आहे 40 रुपयाला असणार आहे. एक प्लेट सुकी मंचुरियन 30 रुपये. या दादांचा आणि ताईंचा स्टॉल होतं. चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. पुढच्या साईडला गोबी मंचुरियन मसाले जे आहेत त्यांचं एक स्टॉल आहे. इथे सर्व प्रकारचे मसाले इकडे लावलेले आहेत. हे बघा. आणि त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत, तुम्ही चाखून बघू शकता टेस्ट वगैरे कशी आहे. आणि इकडे गोबी मंचुरियन मसाले. दादा मी काय बोलतो, आपल्याकडे जे मसाले आहेत हां सर. कसे दिले आपण? हां सर 100 रुपयाला आहे व्हेजसाठी आणि नॉनव्हेजसाठी 120 रुपयाला आहे. हे बघा व्हेजसाठी घ्याल तर 100 रुपयाला आहे, नॉनव्हेजसाठी घ्याल तर 120 रुपयाला आहे. दोन्ही घेतले तर 200 रुपयाला. व्हेजिटेबलमध्ये आपण याच्यामध्ये काही बनवू शकता आणि याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये काही बनवू शकता. त्या दादांचं स्टॉल होतं मंचुरियन मसाल्यांचं. आणि पुढच्या साईडला गेला तर पुन्हा एक किचनचं स्टॉल आहे. इकडे तुम्ही सर्व प्रकारचे किचन्स बघू शकता. लहान मुलं खूप आवडीने किचन्स वापरतील.
लहान मुलींसाठी पर्स किती सुंदर. दादा कशा दिल्या? 100चे. आणि वरचे किचन कसे दिले? 100 रुपये. कुठले पण घ्या 100 रुपये. या किचनची सर्वांची किंमत 100 रुपये असणार आहे. कुठले पण करा 100 रुपये असणार. हे बघा 150 अशी किंमत असणार आहे. आणि इकडं साईडला आपण इकडं मेकअपचं सर्व सामान आहे. इकडे आपण आलो बघा. यांच्याकडं मेकअपचं सर्व सामान इकडे लावलेलं आहे. सर्व मेकअपचा सेट इकडे मिळणार आहे. पुढे बघितलं तर सर्व प्रकारच्या नेल पॉलिश कलरफुल्स या दादांचं पुढे स्टॉल आहे. आणि इथे बघितला तुम्ही आर्टिफिशियल नख. दादा कसे दिले? 100, 150 आणि 200 अशी किंमत असणार आहे इकडे या आर्टिफिशियल नखांची. बघितला साईडला प्रत्येक वस्तांची अलग आहे. जसे वस्ता काढणार तशा वस्तांची किंमत वगैरे असणार आहे. एकच किंमत नाही आहे. आणि पुढच्या साईडला तुम्ही बघितलात तर पुढच्या साईडला पुन्हा एक लेडीज लोकांचे बेंटेकचे गळ्यातले गंठण वगैरे असतात त्यांचा स्टॉल आहे इकडे. चे सर्व प्रकार इकडे दिलेले आहेत. पेंडन्स दिलेले आहेत आणि गळ्यातले हार दिलेले आहेत. ताई कसे दिले? 100 रुपया. कुठलं पण घ्या 100 रुपये. काय कुठले पण घ्या 100 रुपये असणार आहेत. बघितला. आणि हे लेडीजचे बेल्ट वगैरे दिले ते कसे दिले? हे 50 वाले. पुढचे हे 50 रुपये. समोरच्या गंठणीवर लावला ते कसे दिले? 400, 300, 250, 200 जसे घेऊ तसे आहेत. आणि खालच्या साईडला पुन्हा बेंटेकच्या दिलेल्या बघा दिलेल्या आहेत. जसे घेऊ तशी किंमत असणार आहे या स्टॉलवरती. तर बघितले तुम्ही. आता पुढच्या साईडला आपण गेलात सगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला बघायला मिळणार इकडे. आता हे लोणचे तुम्ही बघितले. आता यांच्याकडून जाणून घेऊया या लोणच्यांची किंमत. दादा आपल्याकडे सर्व प्रकारचे लोणचे आहेत. प्रत्येक लोणच्याची किंमत वगैरे आपण सांगू शकता का? एकच भाव आहे 100 रुपये पाव किलोला. एकच भाव आहे 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. 2 वर्ष ठेवा खराब नाही होणार. 2 वर्ष ठेवले तरी खराब नाही होणार. एकच भाव आहे. हे कुठल्याही प्रकारचे लोणचे घ्या 100 रुपये पाव असणार आहेत. हे लोणच्याचं स्टॉल होतं. हे बघून घ्या जयपूरचे पान मसाले कशा प्रकारचे आहेत. दादा पान मसाले कसे दिले? 100 रुपये 100 ग्राम. इकडे बघा 100 रुपये 100 ग्राम. हे सर्व पान मसाले तुम्ही घ्याल 100 रुपये 100 ग्राम असणार आहेत. या स्टॉलवर तुम्ही बघितला तर सर्व लहान मुलांचे शॉर्पनर्स वगैरे छोटे छोटे खोडलबर वगैरे 10-10 रुपयाला इकडे लावलेले आहेत. आपल्या महोत्सवाच्या पहिल्या 10-10 रुपये किंमत असणार आहे या स्टॉलवरती. झालेली आहे. आणि इकडे साईडला तुम्ही गेलात तर 20 रुपये असणार आहे. हे बघा या साईडला पेन्स वगैरे हे सर्व 20-20 रुपयाला असणार आहे. कंगवे वगैरे हे सर्व. आणि हे सुद्धा केश पेन सुद्धा 20 रुपयाला असणार. सादरीकरण करण्यासाठी आणि पुढच्या साईडला गेला तर 30 रुपये. जसे पुढे पुढे जाऊ अशा वस्ता आहेत तशात प्राईज असणार आहे. फिक्स प्राईज आहे इकडे 20, 30, 40, 50. पुढे गेला तर 100. ₹40 रुपये. कलरचा सेट आहे 50 रुपये. त्या साईडला कंपास वगैरे पण आहे. घेऊ तशा कंपास वगैरे आहेत. या सर्व स्टायलिश कंपासची किंमत आहे 250 रुपये. आणि इकडे साईडला तुम्ही घेणार आपल्या या वर्षीच्या महोत्सवामध्ये कंपास आहे याची किंमत आहे 150 रुपये. फिक्स किंमत आहे. तुम्ही बघितलं तर आता इकडं आपण जाणार आहोत आतमधल्या साईडला. कारण इकडं साईडला एक आहे ते गुल्फीचा स्टॉल वगैरे आहे. अरे खूप चांगला लुक केला यार तू. आणि इकडे पुन्हा एक बघितला तर पुन्हा एक किचनचा स्टॉल आहे. तीच किंमत असणार आहे 100 रुपये 50 रुपये अशा प्रकारची. आमच्याकडे अमृत ज्यूस आहे. परत हे डायबोजी आहे शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. हा डायबोजी आहे. हो हो. ह्याची किंमत आमच्याकडे 1100 रुपये आहे. कंपनीची प्राइस आहे ती. आणि सेलिंग प्राइस 1500 रुपये आहे. आणि सेम प्राइस आहे. हो हो. 42 प्रकारच्या दुर्मिळ अशा वनस्पतीपासून बनवले आहे. प्रत्येक कंटेंट प्रत्येक आजारावरती काम करतं. आणि हे आमच्या कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे रियांश कंपनीचं.
पाईल्सच्या टॅबलेट आहे त्या. हो 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 खूप त्यासाठी 60 कॅप्सूल आहेत त्या. 1 महिन्याचा आहे. अमृत ज्यूस प्लस हे देतो आम्ही, सजेस्ट करतो. 3 ते 6 महिने कोर्स करायचा. सेम प्राइस आहे. हो हो. आणि हे लेडी लाईफ केअर आहे. लेडीजचे खूप सारे आता प्रॉब्लेम चालू असतात, किशोरवयीन मुलींना वगैरे PCODचे स्टार्टिंगलाच त्रास चालू होतात. प्रत्येक लेडीजच्या प्रत्येक गुप्तांगणासाठी किंवा अजून कोणतेही प्रकार असतील, केस गळती, ट्रेस येणे, ह्या सगळ्यावरती लेडी लाईफ केअर काम करतं. अमृत ज्यूस प्लस लेडी लाईफ केअर सेम कॉस्ट. हो हो सेम रेट आहे. हे जे मेन प्रोडक्ट आहेत आमचे. हा किडनी स्टोन ड्रॉप आहे. हो हो हो. तर हा 750 रुपयाचा आहे किडनी स्टोन ड्रॉप. अमृत ज्यूस प्लस हे कोमट पाण्यामधून किडनी स्टोन ड्रॉप दिवसातून 3 वेळा घ्यायचा. तर खूप छान रिझल्ट आहे त्याचा. अमृत ज्यूस काय करतं, बॉडी डिटॉक्स करतं. त्याच्यामधून पूर्ण आपली बॉडी डिटॉक्स झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही स्टोन असतील किंवा अजून काही आपल्याकडे शरीरामध्ये साचलेले टॉक्सिन्स असतील ते सगळे निघून जायला होत असतात. तर त्याच्यामध्ये किडनी स्टोन ड्रॉप जर का आपण यूज केलं तर त्याच्यामधून पूर्णच स्टोन निघून जातो. आणि आम्ही सगळे याच्यामधून रिझल्ट घेऊन इथं आलेलो आहोत. पेन ऑइल आहे. हो हे पेन ऑइल आहे. सर्वांसाठी लाभ आहे काय? हो हो हो. खूप आजार असतात. हा. पेनचे कांदे पेन ना. हो हो हो. याची किंमत काय असणार? 375 रुपये. बघा 375 रुपयाची किंमत असणार. या खूप सारे आयुर्वेदिक हेअर ऑइल सुद्धा आहे यांच्याकडे. हेअर ऑइलचा खूप छान रिझल्ट आहे. थायरॉइड असू दे, अजून कोणतेही त्रास असू दे, हे यावेळेला म्हणजे आता हेअरफॉल खूप चालू आहे. तर हेअर ऑइलचा खूप छान रिझल्ट आहे. सगळे कंटेंट त्याच्यामध्ये दाखवले आहेत आणि पूर्ण केमिकल रहितयुक्त आहे. म्हणजे केमिकल नाही आहे त्याच्यामध्ये अजिबात, ओरिजिनल आहे. याची किंमत काय? त्याची किंमत 230 रुपये. हो हो 230 रुपये. मासवडी थाळी आहे, मांडा थाळी आहे, थालीपीठ आहे, उकडीचे मोदक आहेत. थालीपीठ कसं दिलं? थालीपीठ मिक्स व्हेज बाजरी थालीपीठ आहे. 150ला प्लेट आहे, 2 येतील. आणि मोठी पुरणपोळी इकडे लावलेली आहे. ही पुरणपोळी कशी? 120ला आहे. थाळी 250ला आहे. खीर, आमटी, कुरडई, पापड, भात. बघितला पुरणपोळीची किंमत, थालीपीठची किंमत आणि मोमोज वगैरे सर्व आहेत. या दादांचं स्टॉल होतं. आता आपण इकडे साईडला या ताईंचे स्टॉल आहे आणि इकडे तुम्हाला सर्व प्रकारच्या थाळ्या इकडे ऑर्डर करून मिळणार, गरमागरम बनवून मिळणार. आणि इकडे साईडला सर्व चिकन थाळ्यांची किंमत वगैरे लावलेली आहे. जसे घेऊ तशी किंमत असणार आहे. समोरच्या साईडला बघितलं तर शेजवान राईस, नूडल्स, ड्राय मंचुरियन, ग्रेव्ही मंचुरियन, दाबेली आणि समोर खिच्चा पापड या स्टॉलवरती हे होतं. आणि समोर गेलात तर समोर एक स्टॉल आहे. या स्टॉलवरती आपण आलेलो आहेत आणि लहान लहान मुलीकडं स्टॉलवरती गेम खेळताना हा एक गेम आहे. या गेममध्ये ना या मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायचे. एक बॉल गेला या मटक्यामध्ये तर एक लाईनला जे खेळणे ठेवले ते भेटणार. 2 बॉल गेले तर 2 लाईनला जे खेळणे ठेवले ते भेटणार. 3 गेले तर मोठे मोठे टेडीबेअरवरचे 3ऱ्या लाईनला आहेत ते भेटणार. हा एक गेम होता. पुढच्या साईडला गेलात बॅट वगैरे इकडे लावलेले आहेत, टेडीबेअर लावलेले आहेत मोठे मोठे. आता हे काय माहिती आहे का, ह्या बॉलमध्ये ना समोरचे ग्लास आहेत ना, एका फटक्यामध्ये 5 ग्लास पडले पाहिजे. कुठली एक वस्तू गिफ्ट भेटणार. तर म्हणजे किती रुपयाला असणार हे चान्स? 30 रुपयाला एक बोले, 50ला 2. 50ला 2 असणार. म्हणजे 50 रुपयाला तुम्हाला 2 चान्स भेटणार. पण तुम्हाला जे मागचे जे ग्लास आहेत ते पूर्ण पाडायचे एका फटक्यामध्ये. आणि जर फटक्यामध्ये पूर्ण ग्लास पाडले तर जी काही गिफ्ट लावलेली आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला मिळणार. ज्या गेमच्या वरती माचीस ठेवल्या त्या दोन्ही माचीस उडवायच्या. माचीस दोन्ही उडवल्या तर ती गेम आपली. आणि इकडे बघा हा भाऊ इकडे खेळतोय गेम. हा पूर्ण सटीक निशाणा लावलाय पण माचीस काय पडली नाहीये. हा एक गेम होता. आणि इकडे साईडला समोर बघितलात तर इकडे साईडला पूर्ण पाळणे वगैरे लावलेले आहेत. अशा प्रकारचे पाळणे वगैरे आहेत इकडं. तोरा तोरा आहे, ब्रेक डान्स आहे, आकाशी पाळणा आहे. हे सर्व प्रकारचे पाळणे इकडे लावलेले आहेत. इकडे साईडला तुम्ही गेलात तर इकडे साईडला लहान मुलांच्या खेळण्यासाठी एक गाडी आहे ती एक आहे. आणि तिकडे ड्रॅगन्स वगैरे आहे. मित्रांनो बघा समोर लहान लहान मुलं कशा आदिवासी गेटअप करून आलेले आहेत महोत्सवामध्ये. हे डान्स करणार आहेत महोत्सवामध्ये. आणि आपण समोर येतो त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल बघा, किती गोड हसतात. खरंच लहानपण खूप सुंदर असतं मित्रांनो. कुठलाही गेटअप केला लोक काय बोलतील याचा काही भान नसतो आपल्याला. आणि समोर गेलात तर समोर साईडला काशी विश्वनाथ मंदिर जसं तसं उभारलेलं आहे. आणि समोर कार्यक्रम असल्यामुळे सर्व लोक आडवे तिडे उभे आहेत. आता इथून जरा मी आतून जातो. आणि समोरच्या साईडला बघा एक 3D प्रिंट लावलेली आहे मंदिराची. जशीच्या तशी एकदम दिसते हुबहूब आणि खूप सुंदर प्रिंट आहे. आणि समोरच्या साईडला आपण बघितलात
तर खूप सारे असे जनता जनार्दन असे उभे राहिलेले तिकडे समोर, सर्व कार्यक्रमाशी मजा घेतात उभे राहून. आणि समोरच्या साईडला इकडे बघितला तर नंदीचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. आणि समोरच्या साईडला काशी विश्वनाथ मंदिर तसं उभारलेलं आहे. आणि समोर बॉन्सर उभा केलेला आहे, वरती जाऊन वगैरे देत नाही. आपण आता त्याच्या समोर जाऊन जरा देवाचं दर्शन वगैरे करणार आहोत. तर हे आपल्याला दर्शन झालेलं आहे, आपल्याला शिवलिंग बघायला भेटली आणि दर्शनसुद्धा झालं आपल्याला. खरंच हुबहू जसं तसं मंदिर उभारलेलं आहे इकडे काशी विश्वनाथ मंदिर. आणि इकडून समोरच्या साईडला आपण जाणार आहोत. समोरच्या साईडला बघा कार्यक्रम वगैरे चालू आहे, तिकडे जाऊन जरा बघूया आतमधल्या साईडला. बॉन्सरने रिस्पेक्ट दिली आपल्याला, जाऊया आतमध्ये. वा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, या गेटअप साठी, या वेशभूषेसाठी तो गेटअप केलेला आहे, तो कॉस्ट्युम जे आहे ते तब्बल 30 किलो वजनाचा आहे. 30 किलो. हा, सर्व पाहुण्यांना माहिती देतो, आपण ज्या आपल्या पाहुण्याची वाट पाहत होतो, सन्माननीय महेशना गायकवाड यांचं इथं स्वागत झालेलं आहे. सर्वांनी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात महेशचं स्वागत करूया. आपणा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, जनसेवक आणि सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. आपल्या प्रत्येकाचं लाडकं व्यक्तिमत्व महेशदादा गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, जोरदार टाळ्या. नाही बाय गेली 5 वर्ष आपल्याला महेशदादा गायकवाडची एंट्री बघा. महेशदादा गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याला महेशदादांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. त्यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. स्वागत. मंडळात मी दादांना विनंती करेन, आपण स्टेज जवळ यायचं, जागा करून द्या. अरे भाऊ आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मी आपल्याला विनंती करेन, तिथे नारळ ठेवलेले आहेत, आपण नारळ उडवायचा. सूर्यकांतजी दुबे, बाबाई तिवारी, आपणा सर्वांना विनंती आहे आपण या सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करमे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जाण्यावरती काशी विश्वनाथ महाराज की जय. काशी विश्वनाथ भगवान की जय. गणपती साई माते की जय. गणपती बाप्पा. मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा असे चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक. बाय.